हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी परत एक छान शॉर्ट मंगळसूत्राचा व्हिडिओ घेऊन आले आहे। तर चला आता आपलं जे तुम्हाला सर्वात अगोदर मी तुम्हाला मंगळसूत्र कसं बनवायचं आहे तर ते मंगळसूत्राचं टायटल दाखवते। तर हे पहा, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं ना, तर आपलं असं मंगळसूत्र आपलं बनवायचं आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य सोन्याची मणी, परत कातर, मंगळसूत्रे छोट्या साईजचे 2, फिरकी, सोनेरी मणी आणि काळे मणी। तर हे सर्व साहित्य आपलं आजचं आहे। तर चला आता आपण दोरा घेतलेला आहे 2 पदरी शॉर्ट मंगळसूत्रासाठी जेवढा पाहिजे तेवढा दोरा घेऊन झाल्यानंतर आपल्याजवळ टेप, चिकटपट्टी वगैरे तुम्ही काय म्हणता ते मला माहिती नाही, आम्ही चिकटपट्टी बोलतो। तर ते हमखास पाहिजे, कारण की तुमच्याकडे जर चिटकायला जर असेल ना असं व्यवस्थित तर तुम्हाला सामान लागत नाही। एखाद्या हातात धरा किंवा एखाद्या पायात गुता, नाही तर मग एखाद्या कशाला गुता, ती झंझटच नाही। त्याच्यामुळे आपण डायरेक्ट चिकटपट्टी चिटकवलं का तर मग ते पॅक चिटकलं जातं आणि निघत पण नाही। तर चला मग आता आपण त्या दोऱ्याला पांढऱ्या सुई बांधून घेतलेली आहे। सुई बांधून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्वप्रथम फिरकी घालून घेतलेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने फिरकी घालून घेतली आपण। आणि फिरकी घालून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये सोनेरी काळे अशी मणी होऊन घेणार आहे। सोनेरी काळे मणी बरेचसे घालून घ्यायचे, जवळपास 20-25 काळे मणी आणि सोनेरी मणी मिक्स असणार माझ्या याच्यामध्ये आत्ताच्या। तर मी काळे सोनेरी मणी घालून घेतले। त्यानंतर फक्त आपलं सोनेरी मणी व्हायचे, तर काळे सोनेरी नसतं, फिक्स सोन्याचे। बघा, आपण सोनेरी मणी पण काळ्या मण्यापेक्षा थोडे कमी घेतलेले आहेत। तर ते झाल्यानंतर आता आपण सोन्याचा मणी आहे ना छोट्या साईजचा, तर तो मणी घालून घेऊया। कारण की तुम्ही जर डेली यूजसाठी शॉर्ट मंगळसूत्र बनवत असाल ना, तर त्याच्यामध्ये एक पदरी वगैरे असलं ना, तर त्यासाठी मणी पण छोट्या साईजचे पाहिजे। तर 30 म्हणजे मणी 20वाले मणी मोठ्या साईजचे असतात, 20च येतात। 30वाले मणी बनी म्हणजे ते 1 ग्राम 30 येतात, तशा पद्धतीचा हा मणी आहे छोट्या साईजचा आपला। तर मग ते झाल्यानंतर परत मग त्या शेजारी सोनेरी मणी घालून घेतले। सोनेरी मणी घालून झाल्यानंतर परत आपण सेम त्याच पद्धतीनं काळे आणि सोनेरी मणी दोन्ही पण मणी घालून घेतले। तर ते झाल्यानंतर परत आपल्याला सोनेरी मणी व्हायचे आहेत, सोनेरी आणि त्याच्यामध्ये परत एक सोन्याचं मणी, परत सोनेरी मणी, अशी प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये सोन्याचं मणी घालून घेतलेला आहे। सोन्याचं मणी घातल्यानंतर परत आपण सोनेरी मणी घालून घेऊया। आणि सोनेरी मणी घालून झाल्यानंतर परत मग काळे मणी, मग सेम पद्धतीच आपण काळे आणि सोनेरी मण्याचे 3 टप्पे केलेले आहेत। आणि सोनेरी मण्याचे ते 2 टप्पे आहेत। आणि त्यानंतर मग आता आपण त्याच्या शेजारी सर्वात छोट्या साईजचे मंगळसूत्र जे होते ना माझ्याकडं, तर ते मंगळसूत्र घालून घेतले। मंगळसूत्रामध्ये 2 सोन्याचे मणी घातले आणि दोन्ही साईडनं एक घातलेला आहे। तर मग परत सोनेरी काळे मणी घालून घेतले। सोनेरी काळे मणी झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये नुसते सोनेरी मणी घालून घेतले। नंतर मग सोन्याचे म्हणजे जो आपला पहिला पदर आहे ना, तर सेम त्याच पद्धतीने दुसरा पदर होऊन घ्यायचा, फक्त त्यांचं माप व्यवस्थित घ्यायचं। म्हणजे काय होतं, एखाद्याच पहिल्या पदरामध्ये जरा जास्त मणी घातले जाते, दुसऱ्या पदरामध्ये कमी जाते, मग ते काय होतं, ते आपण मंगळसूत्र असतं ना तर ते कमी जास्त दिसतं। एका साईडने जरा जास्त मणी दिसतात, एका साईडने कमी दिसतात। त्यामुळं तुम्ही जेव्हा मंगळसूत्र गाठताना तर तेव्हा आहे ना, जो आपला पहिला पदर असतो ना, तर त्या पदराला लावून दुसरा पदर गाठायचा। म्हणजे असं केल्याने काय होतं, तुमचं मंगळसूत्र पण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं आणि मणी पण माप वगैरे सगळं व्यवस्थित राहतं। अंदाजाने घालायचं, अंदाजे घातलं तर मग ते पुढं मंगळसूत्र झाल्यानंतर पूर्ण मग ते छान दिसत नाही, फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही, लहान मोठे वाटतं ना त्यासाठी। तर चला आता आपली पूर्ण मंगळसूत्र गाठून झालेलं आहे। मंगळसूत्र गाठून झाल्यानंतर मग आपण सुईचा दोरा काढून घेतलेला आहे। काढून झाल्यानंतर आपण त्याला चांगलं 3 ते 4 गाठणी मारून घेतल्या। गाठणी मारून घेतल्यानंतर हे बघा, तुम्हाला दाखवते मी मंगळसूत्र व्यवस्थित करून, म्हणजे कसं गाठलं गेले कसं नाही। तर मग आता जे आपली एक्स्ट्रा दोरा राहिलेला आहे दोन्ही साईडनी, तर तो एक्स्ट्रा दोरा कट करून घेऊ कात्रीच्या साह्याने दोन्ही पण साईडचा। तर हे पहा, आपण कात्रीच्या साह्याने दोन्ही पण साईडचा दोरा कट करून घेतलेला आहे। आणि दोरा कट करून झाल्यानंतर मग आपण त्याला डाग वगैरे दिला। आणि डाग दिल्यानंतर मग आपण काय केलं, मंगळसूत्राचे जे फिरके आहेत ना, ते एकमेकामध्ये बसवून पूर्ण मंगळसूत्र रेडी केलं। आणि आता मंगळसूत्र बनवून झालं आहे आपलं। तर तुम्हाला मी
दाखवते माझ्या हातावरती घेऊन. तर अशा पद्धतीनं आपण 4 महिन्यापासून शॉर्ट मिनी गंठण बनवलं आहे. तर हा जर मंगळसूत्र तुम्ही बनवल्यानंतर घातला ना गळ्यामध्ये आणि लांबून जर एखाद्या लोकांनी जर बघितलं ना, लोक म्हणजे लेडीजनं बघितलं ना, तर म्हणजे कुणी कळणार नाही आहे नमकी मिनी गंठण आहे का मंगळसूत्र आहे. कारण की अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. फक्त तुम्ही न स्किप करता माझे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट पण करत जा. म्हणजे तुम्ही जर कमेंट केलं ना तर मग मला पण वाटतं बा तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे आवडते म्हणून. त्यासाठी तुमचे कमेंट येणं आणि लाईक सबस्क्राईब करणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला जर अजून नवीन काहीतरी मंगळसूत्रे वगैरे शिकायचे असेल काय कमेंट असेल ना तर नक्की मला कमेंट करत जा. कारण की आपलं चॅनल फक्त ज्वेलरीचं याचंच आहे, ज्वेलरी किंवा मंगळसूत्रे गाठणे त्याचंच आहे. तर त्यामुळे तुम्ही हमखास तुम्हाला मंगळसूत्र किंवा चोकर हे मोत्याची ज्वेलरी जर हवी असेल तर ते पण सांग. कारण की मोत्याची ज्वेलरी पण बनवते मी, अंगठी वगैरे मंगळसूत्रे. तर तुम्हाला असं काही अडचण तर विचारू शकता. तर चला परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.